उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर. पवारांसोबतची बैठक आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या दौऱ्याला महत्त्व. अमित शहांसह एनडीएच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी होण्याची देखील दाट शक्यता. केंद्रात शिवसेनेला एक आणि कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळणार. श्रीकांत शिंदे यांच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद. राज्यमंत्रीपदासाठी फुटीर 6 खासदारांमध्ये रस्सीखेच. आज सर्व खासदार शहांना भेटणार असल्याची सूत्रांची माहिती. भाजप प्रणित एनडीए सोबत जाण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हालचाली. जयंत पाटलांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत 9 आमदारांचा एनडीए सोबत जाण्यास कल, अशी सूत्रांची माहिती. शरद पवार हे अंतिम निर्णय घेणार. सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातून आव्हान. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत नोटीसही पाठवली. पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची देखील केली आहे मागणी. उद्धव ठाकरेंनी रामरक्षेची 2 पानं तरी वाचून दाखवावी. फडणवीसांचा टोला. राम मंदिर दानचोरी प्रकरणाविरोधात 18 तारखेला ठाकरेंचं नागपूरमध्ये रामरक्षा पठण. जो राम का नहीं वो किसी काम का नहीं, हे आता उद्धव ठाकरेंना समजलं. ठाकरेंना उशिरानं सुचलेलं शहाणपण. ठाकरे सेनेच्या रामरक्षा आंदोलनावर शिंदेंची टीका. कोणत्याही कारणानं दुबार पेरणीची वेळ आल्यास त्यासाठी लागणारा निधी डीपीडीसीच्या माध्यमातून देणार. मंत्रिमंडळ बैठकीत हा मोठा निर्णय. प्रशांत महासागरातील एल निनो आणखी प्रभावशाली. अफगाणिस्तानातून कोरडे वारे भारताच्या दिशेने. परिणामी राज्यात मान्सून सक्रिय. बळीराजा चिंतेत. तर 20 जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार असाही अंदाज. इगतपुरीमधील भावली धबधब्यावर पर्यटकांना करण्यात आली मारहाण आणि लुटलंही. गाडीची केली तोडफोड. 15 किलोमीटर पाठलाग करत विनयभंग केल्याचाही आरोप. 9 संशयित पोलिसांच्या ताब्यात. तपास या प्रकरणी सुरू. कल्याणच्या आधारवाडी कारागृहातील स्वयंपाकघराला भीषणात. 2 कैदी भाजल्याचीही मिळाली माहिती. उल्हासनगरमधल्या सेंट्रल रुग्णालयात हा प्रकार घडला. उपचार सुरू. आगीचं कारण मात्र अस्पष्ट.